विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरले। उपमुख्यमंत्र्यांच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचा ढीग पाहायला मिळते। रोहिणी खडसे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली। ट्विट केल्यानंतर कचरा पांढरे कपडे घालून झाकण्यात आलेला आहे। सध्या राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे, मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलं। आश्चर्याची बाब म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांच्या दालनापासून अवघ्या 50 फुटांवर हा कचऱ्याचा ढीग आहे। चुका लपवण्यासाठी या ठिकाणी कचरा झाकण्यासाठी मोठे पडदे लावण्यात आले। लपवाछपवी करण्यात या सरकारला अवॉर्डच दिलं पाहिजे। आपल्या चुका सुधारणार नाहीत, पण त्यावर पांघरूण घालण्यात ते माहीर आहेत। दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। विधान भवनात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि जवळपास हा दुसरा आठवडा विधान भवनाच्या अधिवेशनाचा सुरू आहे। मात्र असं असलं तरी आपण जर बघतोय की विधान भवनात परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा कचरा जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय आणि याच्या मागे आपण जर बघितलं तर पहिल्या मजल्यावर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं दालन आहे। पावसाळी अधिवेशन आहे त्यामुळे हा कचरा स्वच्छ होणं अपेक्षित होतं, मात्र अशा पद्धतीचा हा कचरा जो आहे तो स्वच्छ झालेला नाहीये। इथे पडदे लावण्यात आलेले आहेत आणि पडदे लावून हा कचरा झाकण्यात आलेला आहे असा जो थेट आरोप आहे तो रोहिणी खडसे यांनी केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता तरी विधान भवनातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्न उपस्थित झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तिथं एक पांढऱ्या कापडाचं तिथं एक मंडपाचा वापर करून तो कचरा लपवला गेला। मग कुठेतरी असं म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने सरकार काम करते लोकांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा कुठेतरी एखादा वेगळा विषय आणायचा आणि लोकांच्या अडचणी तशाच बाजूला राहतात आणि त्याच्यावर फक्त वेगळ्या पद्धतीचा पडदा हा टाकला जातो। असा एक प्रकार या विधिमंडळाच्या परिसरामध्ये झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। अशा पद्धतीची जर घटना घडली असेल तर विधानसभेच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।